यांच्यासाठी असेल. दिनेश सुरवसेला जर त्यांनी बाद केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल बिबिशेठ बालेकर यांच्याकडून. चला यावेळेस बघा पहिल्या चेंडूवर बऱ्याच चकमकी घडल्यात. चेंडू मैदानाच्या पार नक्कीच गेलेला आहे. सुरुवात धमाकेदार आहे परंतु पुन्हा एकदा निर्णय गुलदस्त्यात गेलाय. पंच स्थिर आहे, निर्णय आलेला नाही. चेंडू सीमेरेषेवर चकमक करून निघून गेलाय मैदानाच्या पलीकडे. बघूया काय निर्णय येतोय. हा तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे. चेक करायला आपलंच ओपन करावं लागेल. मधून करायला चालू आहे सर, चालू आहे. थोडा वेळ द्या, चेक करायला, चेक करावं लागतं. निर्णय येईल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले आसिफ शेखने. एक मातब्बर दिग्गज सुनामी डायनामाइट वादळी खेळी करणारा फलंदाज मैदानावरती. डावखुरी हाताचा फलंदाज समोर आहे कारभारी लवारे. तुम्हीच आता काय तुम्ही कर. वन टुका फोर चौकार. चौकार आहे बघा. गोलंदाज जर बघितलं तर कारभारी लवार आहे तो स्ट्राईक एंडवर मास्टर बॅटर आसिफ शेख आणि दिनेश सुरवसे नॉन स्ट्राईक एंडवर. डॉट मिड विकेटवर चेंडू रोखला जातोय. दरम्यान एक सिंगल पूर्ण करते. एक सेन्सिबल क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. धावफलक मात्र एकेरीने पुढे जाईल. धावफलकर 5 धावा. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, बॅटल ऑफ क्रिकेट, शिवफळीचं महायुद्ध. आपल्यातून लाजवाब ट्रिमेंडस सुपर सडे उत्तर अप्रतिम लाजवाब सुंदर चषक 2025. ज्या खेळाडूवर पारितोषिक लागलं होतं तो खेळाडू फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती दिनेश सुरवसे यांच्यासाठी पारितोषिक होतं. या षटकामध्ये जर त्यानं 13 धावा चोकल्या तर बिबिशेठ बालेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. जर कारभारी लवारेने दिनेश सुरवसेला बाद केलं तर कारभारीसाठी सुद्धा पारितोषिक आहे. म्हणजे बक्षीस दात्यानं दोघांनाही पारितोषिक देण्याचं काम इथे केलंय. दोघांनाही संधी आहे पारितोषिक जिंकण्याची. पहिल्या चेंडूवरती स्ट्राईकवरती आलेल्या चौकार खेचण्याचा पराक्रम केला इथे दिनेश सुरवसे यांनी. चेंडू संधी आहे. बॅटर जिंकला होता परंतु इथे संधी गमावली आहे. मला वाटतं गणेश गरजे थोडस खराब क्षेत्ररक्षण करताना पाहिलं आपण या खेळाडूला. संधी होती, 500 रुपये आपल्या नावावर डिपॉझिट केले होते परंतु इथं सिग्नेचर चुकली वाटतं. गुणांकित धावेमध्ये होणारा प्रवेश बघा. साधारण झेल होता तो झेल पकडला पाहिजे होता. तर क्रिकेटचं मूलभूत सूत्र आहे बघा, टेक कॅच विन मॅच. झेल पकडा, सामना जिंका. झेल सोडला, एक मोठ्या फलंदाजाला संधी दिली. यावेळेस मात्र आसिफ शेख यांचा स्ट्रोक आपण बघतोय.
एक जमिनीला समांतर खेळलेला फटका आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतायत एक सिंगल. विक्रीच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. त्या ठिकाणी धावा बघायला मिळतील आपल्याला 11. थोडासा लेग ब्रेक होता. कॉडबे यांचा अपील. अशफाक भाई यांचं कमालीचं इष्टिरक्षण बघा. इन्स्पायर आहे बघा अशफाक भाई म्हणजे तरुण खेळाडूंना एक उदाहरण आहे. अर्थात ते गेम ऑन आहे त्यांचा. एक मोठ्या आजारातून ते बाहेर आले. आज मैदानात आहे. यापुढेही मैदानात दिसतील नक्कीच. एक मोठी इच्छाशक्ती असलेला हा खेळाडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 11 धावा धावफलकावर आहेत. एक अविस्मरणीय स्पर्धा आपण या ठिकाणी बघत आहोत. काका चषक 2025. आदरणीय महेश काका लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या ठिकाणी दिग्विजय भैया लोमटे मित्र मंडळ यांच्या परिश्रमातून एक महानतम व्यक्तिमत्व लोकनेते स्वर्गीय सुनील काका लोमटे यांची गुणगौरव गाणारी प्रचंड मोठी महाकाय स्पर्धा काका चषक 2025. षटक क्रमांक 2 जर बघितलं तर नरेश चव्हाण एक बेस्ट ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट रनअप आहे. लॉंग दी विकेट गोलंदाजी मात्र पहिला चेंडू नियंत्रित बघायला मिळाला. फलंदाजाच्या लाईन मध्ये चेंडू टाकलेला आहे. टप्प्या पडल्यानंतर अशफाक भाई यांच्या ग्लोव्ह मध्ये लपलेला चेंडू यावेळेस टॉस होता आणि चेंडू घेत जातो सीमा रेषा पलीकडे. 1 बाउन्स टू डिफेन्स. चौका. चौकाराची मदत मिळालेली आहे. धावफलकावर बघायला मिळतील आपल्याला 15 धावा. चांगली फलंदाजी करते बघा आसिफ शेख. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. डॉट चेंडू मात्र आपण बघतोय. धाव फलक मात्र स्थिर. आपण 15 धावा धावफलकावर बघत आहोत. यावेळेस आउटचा कमालीचा फटका आहे बघा. बॅकफुटवर येत असताना जागा बनवली आणि ड्राईव्ह लाईनचं आमंत्रण यावेळेस गोलंदाजीचं स्वीकारला आसिफ शेख यांनी आणि एक्सलेंट कव्हर ड्राईव्ह 4 रन्स. एक्स्ट्रा कव्हर रिजन. कमालीचा चौकार. 19 धावा बघा या ठिकाणी धावफलकावर बघायला मिळतील. तोच क्रमण मात्र आसिफ शेख यांच्या मैदानाच्या आतमध्ये बघतोय. विनय सुरोशे यांच्यावर बक्षिसांचा पारितोषिकांचा वर्षाव ते मात्र नॉन स्ट्राईक एंडवर आहे. तर नरेश चव्हाण गोलंदाजी मार्कवर वेगाचा वापर केला. चेंडू हवेत आणि ही वेळेस झेल सोडलाय. नाही क्षेत्ररक्षकांनी मात्र पुरतं नाराज केलंय आणि दोन्ही झेल जर बघितलं की मित्रांनो खूप अवघड होते असंही म्हणता येणार नाही. तर पुन्हा एकदा गोलंदाजाला कमवलं आणि शत्रुस्थाने गमावलं. दरम्यान सिंगल पूर्ण केली. 20 धावा धावफलकावर आहे. गोलंदाजांच्या प्रयत्नाला यश मात्र मिळालं नाही. ही दुःखाची गोष्ट आहे. परंतु मित्रांनो हे क्रिकेट आहे. इथे जास्त विचार करण्याची संधी मिळत नाही. शॉर्ट कव्हरवर जर बघितलं तर चेंडू रोखला जातोय. सिंगल पूर्ण करतायत. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ बघायला मिळतोय. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील 2 षटकांची समाप्ती. धावफलकावर 21 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल महावीर मोबाईल शॉपी या संघाचे. कारण 2 चांगले फार डेटरे फलंदाज मैदानावरती असताना सुद्धा 21 धावांपर्यंत रोखण्याचं काम इथे दोन्ही गोलंदाजांनी केलं आहे. यावेळी मात्र गोलंदाजीसाठी आलेला दिसतोय किरण कोहली.
दोन्ही संघाची चांगली सुरुवात म्हणावी लागेल. औरियासीसी या संघाने 21 धावा 2 षटकांपर्यंत मजल मारली आहे. कुठलाही फलंदाज बाद झाला नसल्यामुळे त्यांची सुरुवात चांगलीच म्हणावं लागेल. आणि आनंदी असेल संघ महावीर मोबाईल शॉपी सुद्धा, कारण 21 धावांत रोखण्यात त्यांना यश आलेलं आहे. कारण समोर अशोक सारखा एक भाकड तगडा फलंदाज असताना सुद्धा आपण त्यांना 21 धावा दिल्या. त्यामुळे संघ नायक मला वाटतं थोडासा संतुष्ट असेल. आता मात्र गोलंदाजीसाठी थोडासा चेंजेस पाहायला मिळालाय. डीके गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्रायकवरती फलंदाज दिनेश सुरवसे. यावेळेस स्क्वेअर कट खेळताना चेंडू सरळ पाठवलाय. सीमा रेषेबाहेर चौकार दिनेश सुरवसेच्या बॅट मधून आला आहे. हा पहिला चौकार, दुसरा चौकार. इच्छा डोसामध्ये मोर्यासीसीचा हा पहिला सामना. सुरुवातीच्या पहिल्या दिवशी या चषकाच्या थोडीशी अडखळत फलंदाजी करताना पाहिलं जातं आपण दिनेश सुरवसेला. मात्र या सामन्यात थोडीशी कॉन्फिडन्सने फलंदाजी करताना पाहतोय आपण दिनेशला. चांगली फटकेबाजी करतोय दिनेश. एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे अंबाजोगाई तालुक्यामध्ये. प्रत्येक मोठा फटका दिनेशच्या बॅट मधून आला. हा दणदणीत षटकार. इथं समाचार घेतलाय डीकेचा. चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण मित्र दिनेशच्या मैदानावरती आली मॅच पाहण्यासाठी आणि त्यांच्या समोर चांगले प्रदर्शन करतोय दिनेश. आज काहीतरी वेगळं करायचं या उद्देशाने मैदानामध्ये आला होता. मी पाहिलं सकाळी 7 वाजल्यापासून मैदानामध्ये थोडासा सराव करताना या खेळाडूला पाहिलं आणि कुठेतरी त्या मेहनतीला फळ येताना आता दिसतंय मैदानावरती. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 धावांवरती. प्रथमदा मोठा फटका. चेंडू सरळ जाईल सीमा रेषा बाहेर. या ओव्हर मध्ये आक्रमण करतो दिनेश. या षटकाची नितांत आवश्यकता होती. मोर्यासीसी या संघाला संघ मालक सुद्धा मला वाटतं मैदानावरती आलेले आहेत. दिनेशसाठी अजून एक पारितोषिक आलंय. दिनेश सुरवसे यांच्या प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे अजय शेठ मुळे यांच्याकडून. त्यावेळी डावखुरी हाताचा फलंदाज असं स्ट्राईक वरती आलाय. काम केलंय दिनूने 4 चेंडूमध्ये. या षटकामध्ये समाचार घेतलाय डीकेचा. 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्यात डीकेने. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक. तिसरं षटक प्रगतीपथावरती सुरू असताना धावा झाल्या आहेत त्या 36 बरोबर. बरोबर आहे ना. हे काय आलं. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू खाली आहेत कारभारी आणि कारभारीने आपला दम दाखवला इथे. त्यासोबत थोडासा रागही दाखवलाय चेंडू सोबत. थोडीशी नाराजी व्यक्त केली. कारण कारभारीने या दोन्ही खेळाडूंना तंबूत पाठवण्याचं काम केलं होतं परंतु क्षेत्ररक्षकांनी त्यांना मदत केली नाही. त्यामुळे हे आलेलं फ्रस्ट्रेशन होतं असं मला वाटतं. फ्रस्ट्रेशन त्यांनी मैदानात आता सर पॅन्ट खाली घ्यायचंय आपण. यानंतर होणारी स्पर्धा आहे ईदगाह प्रीमियर लीग सर्व 4. याही स्पर्धेचे फॉर्म चालू झाले आहेत. ज्या ज्या खेळाडूंना फॉर्म भरायचे आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्यावे. त्यासाठी त्यांनी संपर्क करावा. इम्रान शेख, त्यानंतर मुदस्सर शेख म्हणजेच मुद्दू, जुनेद शेख म्हणजेच जुनेद एनबी, त्यानंतर साकिब शेख या खेळाडूंशी संपर्क साधावा आणि त्वरित लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावेत. षटक खराब जात असताना मोठा मासा गळ्याला दुखवण्याचं काम यावेळी मात्र केलंय डीकेने म्हणजेच किरण कोहलीने.
ओके म्हणजे दही बाते किरण जसं त्याचं सरनेम अगोदर आणि नाव नंतर आहे डीके. याही संधी आज जेल घेण्याची चेंडू आली आहे. आवेश बांड्या आणि आणि काहीतरी वेगळं केलं इथं बांड्याने. मोठा मासा गळ्याला अडकवण्याचं काम केलं होतं डीकेने, परंतु साथ दिली नाही क्षेत्ररक्षकाने. निर्णायक सामना आहे हा, कारण या अगोदरचा सामना महावीर मोबाईल शॉपी या संघाने गमावलेला नंतर दुसरा सामना खेळण्यासाठी एकदा मैदानात उतरताना पाहतोय आपण. परंतु या सामन्यामध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण करताना पाहिलं आपण संघाला महावीर मोबाईल शॉपी या. आणि साथ मिळत आहे मोर्याशिशीला. मोर्याशिशी याही संघासाठी खूप निर्णायक सामना आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. एक गडी बाद झालाय कोणता पहा, आशिफ शेख. ह्या खेळाडूवर या सामन्याची संपूर्णता मदार येते. दुसऱ्या खेळाडूला परत पाठवण्याचं काम केलं डीकेने. जरी धावा खर्च केले असेल 17, परंतु समाधानी असेल संघाचा संघनायक. 17 धावा खर्च करून तुम्ही जर आशिफ सारखा बलाढ्य खेळाडू तंबूत पाठवण्यात यशस्वी झाला असाल मग तर समाधानी असेल संघनायक. यानंतर फिरकीचा जादूगार जगन्नाथ पाटोळे स्वतः गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अंबाजोगाईचा अनिल कुंबळे सुद्धा म्हणू शकतो आपण या खेळाडूला. चांगला चेंडू टाकला आणि तितकाच चांगल्या पद्धतीने हाताळला फलंदाज दिनेश सुरेश यांनी. पहिल्या चेंडूवरती एक धाव काढून नॉन स्ट्राईक वरती येऊन थांबलाय. माहित आहे चांगला गोलंदाज आहे, सन्मान देण्याची गरज आहे. खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल दिनेशला, कारण आता जिम्मेदारी दिनेशच्या खांद्यावरती येऊन ठेपली आहे. आशेफ सारखा नावाजलेला खेळाडू बाद झाल्यानंतर कुणीतरी संघाची धुरा सांभाळण्याचं काम करावं लागतं. हे कार्य करताना आपण पाहतोय मुद्दू आणि कारभारी आपल्या दिनेशला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, त्यासाठी क्षेत्ररक्षक तिथे नरेश चव्हाण. सॉरी तुकाराम केंद्रे क्षेत्ररक्षकाचं नाव. या षटकामध्ये थोडीशी संत फलंदाजी होताना पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण मला रे त्या ठिकाणी होते. गोलंदाजी जर बघितलं तर नक्कीच आता सचिन मुंडे सरांनी उपमा दिली आहे. अंबाजोगाईचा अनिल कुंबळे, लेग ब्रेक, फिरकी का जादूगर. यावेळेस गोलंदाजी मार्कवर जगन्नाथ पाटोळे. चेंडू बघा आणि टप्पा बघा. टप्पा लाईन वर त्या ठिकाणी मुदस्सर होतोय. चेंडू लेग साईडच्या दिशेने फेकला गेलाय. एक पायांचे वेध घेतले गेले. डॉट चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मात्र असणार आहे. चांगली गोलंदाजी करतायत या ठिकाणी संघ नायक जगन्नाथ पाटोळे. अगोदरच स्विचच्या तयारीत होते बघा या ठिकाणी. तर यावेळेस गोलंदाजाने फलंदाजाचा पाठलाग केला. तुम्ही स्विच हिट मारा, मी चेंडू लेग साईडच्या दिशेने वाईड फेकून दे. हा गोलंदाज या शर्यतीमध्ये जिंकला. डॉट चेंडू त्या ठिकाणी आलेला आहे. नाही, हे दुर्दैव आहे बघा. फलंदाज फसला, यष्टीरक्षक चकला आणि स्लिपचे क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघत राहिले. बाईटच्या स्वरूपामध्ये आपण बघतोय यावेळेस मिळते 4 धावा आणि 4 षटकाची समाप्ती मैदानावर. आणि 4 षटका अखेर 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक्स ब्रेक का घ्यायचा आहे का ड्रिंक ब्रेक? फलंदाजांना घ्यायचा. चला ड्रिंक ब्रेक घ्या 2 मिनिटाचा.
धन्यवाद. फास्ट फास्ट घ्यायचं आहे. काय ते लगेच लवकरात लवकर चालू करायचं आहे सामना. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती रद्द करायचे. अगदी या विश्रांतीच्या काळामध्ये आपण आयोजक कमिटीच्या सर्व सभासदांवर नजर टाकू शकतो. अगदीच एक थोडासा विसावा घेताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 45 धावांवरती. जवळपास 11.25च्या सरासरीने फलंदाजी करताना पाहतोय आपण संघ मोरिया सीसी या संघाला. मोठ्या धावसंख्ये 45 45 रन्स. 10 चेंडूचा सामना करत 23 धावांवरती फलंदाजी करतो दिनेश सुरवशे. 3 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने चांगली फलंदाजी केली. आज दिनेश सुरवशेने जोडीला आलाय फलंदाज मुदस्सर एनबी म्हणजेच मुद्दू शेख. आणि कसं चला पंचांना विनंती सामना सुरू करायचा आहे. माझं तर काय असं प्रचंड धावांचा डोंगर उभा करण्याची आवश्यकता आहे मोरियासीसी. दोन्ही संघासाठी अतिशय निर्णायक सामना. स्पर्धेत टिकून राहण्याचं आव्हान जर कायम ठेवायचं असेल तर सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी, खास करून मोरियासीसी. कारण 3 सामन्यामध्ये 2 साखळी सामने जिंकण्याचा पराक्रम केलाय महावीर मोबाईल शॉपी या संघानं. मोरियासीसी या संघानं 1 सामना गमावलाय तर 1 सामना जिंकलाय. 3रा सामना मैदानामध्ये त्यांचा चालू आहे. त्यामुळे अतिशय निर्णायक सामना. काही काम आता चेंडू खास खास अप्रतिम चेंडू. प्रतिम अप्रतिम. सुरुवात जर बघितली तर डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न याही वेळेस मात्र विफल होताना बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आहे कारभारी लावारे. एक बडा खेळाडू बडी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला बघायला मिळतोय. 1 धावा आपण बघतोय मोरिया सीसी. जोगा या संघाने पूर्ण केला. यावेळेस गड आणि निश्चित जातोय थेट कव्हर पॉइंटच्या दिशेनं. मैदानाच्या पार चाका चषकाचा दमदार षटका. आता शिकायचं तो पण बाहेरून मला गाव घेऊन दिलं तुम्हाला जुना बॉल जुना तर या ठिकाणी कोणत्या परिवारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व
आदरणीय बबन भैया लुमटे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं देखील मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत करतो. 51 धावा आहे बघा धावफलकावर आणि सामन्याला थोडीशी रंगत आलेली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. सचिन दादा फिरत काहीतरी नितीन बॉल आणाय पाठवा तिथं शाळेत मोदसर एनबी आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी 3 धावांवर खेळतायत. तर दिनेश सुरोशे जो या संघाचा पाठीचा कणा बनलाय 30 धावांवर तो सुद्धा नाबाद उभा आहे. निष्ठ्याचे वेध घेणारा चेंडू आहे. अगदी 3 क्षेत्ररक्षक आपल्याला चेंडू मागे बघायला मिळतील आणि या दरम्यान जर बघितलं तर नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय एक सिंगल चोरण्यात मात्र यशस्वी ठरले दोन्ही बॅटर्स. 53 धावा धावफलकावर असताना शेवटचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये मार्ग असतंय. हॅलो समोर मारायचा होता आणि धावबादची संधी डायरेक्ट हिट. काय झालं डायरेक्ट हिट जर झालं असतं अरे नवाटला तर चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. हॅलो अरे टाका चषक 2025 आपण आनंद नक्कीच या स्पर्धेचा घेतोय. अंबाजोगाई नगरीतील तितक्याचा दुष्काळ संपवण्यासाठी आपण या ठिकाणी बघतोय अग्रेसर झालेलं दिग्विजय भैया लोमटे मित्रमंडळ अंबाजोगाई आणि त्यांच्या अथक परिश्रमातून आपण बघतोय स्पर्धा पूर्ण रंगरूपाला या ठिकाणी आलेली आहे. लोकनेते स्वर्गीय सुनील काका लोमटे यांच्या जन्मोत्सवाचं औचित्य साधत असताना आपण बघतोय काका चषक 2025 ची संकल्पना या ठिकाणी सर्वप्रथम या मंडळाच्या सर्व सदस्यांनी आखली आणि आदरणीय महेश काका लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचा प्रारंभ आपण या ठिकाणी होताना बघितला. लोमटे परिवारातील सर्वात ज्येष्ठ सदस्य या नात्याने आपण बघतो या ठिकाणी बबन भैया लोमटे साहेब आज या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. अर्थात ही स्पर्धा लोमटे परिवार आयोजितच म्हणली पाहिजे परंतु एक मित्र परिवार आहे जो या संपूर्ण स्पर्धेचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी नियोजन करताना आपल्याला बघायला मिळत आहे. बॅटेची गडा घेणारा चिलू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल मात्र करतोय. 2 धाव्यांचा योग आहे आणि हा योग संपन्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. एक मोठं आयोजन बघा यासाठी जर बघितलं तर सर्वप्रथम नाव घेतलं जाईल आदरणीय दिग्विजय भैया लोमटे. त्यानंतर या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या निमित्तानं बहुमोल वेळ या ठिकाणी खर्च केलेला आहे आदरणीय नितीन भैया मुंडे. बॅकफुटवर आला एक टक्क्याला चेंडू वाचवा एक्स्ट्रा कव्हर 1-2 का 4 होईल चौका. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आदरणीय विशाल भैया चाटे आदरणीय ऋषभ भैया कदम आदरणीय अजयजी शेळके आदरणीय विजयजी चाटे ओम भैया डाके आणि जोगाईचा आर्या झुकेंगा नाही साला गणेश व्यवहारे या पलीकडे अनेक मान्यवर आहेत जे या ठिकाणी आयोजनामध्ये आपलं योगदान देत आहेत. या स्पर्धेला पूर्ण करण्याचे प्रयत्न करतायत. स्पर्धेचा 3रा दिवस आहे. 5 दिवसाची माफक ही स्पर्धा आहे. सुपर संडे हा स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. रसिकांनी नक्कीच सुपर संडेचा या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे.
61 धावा धावपळकावर आहेत. फलंदाज पाठोपाठ बाद होत आहेत. संघनायक जगन्नाथ पाटोळे गोलंदाजी मार्कवर. एक मोठी स्पर्धा, एक मोठं आयोजन. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थांबलेल्या अंबाजोगाईला यांनी चालतं केलेलं आहे क्रिकेट माध्यमामध्ये. अनेक वर्षापासून क्रिकेटचा जो दुष्काळ पडला होता तो दुष्काळ यावेळेस दिग्विजय भैया मित्रमंडळाच्या माध्यमामध्ये हा दुष्काळ संपवला गेला आणि खेळाडूंची मनं जिंकणारी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. यावेळेस डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. इष्टरक्षक आशफाक मात्र यावेळेस असफल आहे. अवांतरच्या इशाऱ्याने आपण बघतोय डावफलक मात्र पुढे जाईल. त्या ठिकाणी या चेंडूसाठी पुन्हा एकदा प्रयत्नशील असावं लागेल जगन्नाथ पाटोळे यांना. शेवटचा चेंडू बघा, षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. काही महानतम व्यक्तींचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी काका चषकाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं, सर्व खेळाडूंच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत करतो. या शरीर वेधी चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय आणि लेग स्लिप मध्ये मात्र चेंडू तात्काळ रोखला जातोय. 6 षटकांची समाप्ती. धावफलकावर 2 बाद 64 धावा. मित्रांनो, अंबाजोगाई नगरीचे राष्ट्रवादी उपाध्यक्ष आदरणीय अय्यूब भाई यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्याचप्रमाणे 150 PI आदरणीय नागर गोजे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय अनिल पासारकर साहेब, आदरणीय बाबू अण्णा, आदरणीय वकील साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय दीप्तीभाई भगवान, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मुख्य व्यासपीठावर विराजमान असलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी काका चषक 2025च्या या शुभ मुहूर्तावर त्यांच्या शुभ आगमनासाठी मनस्वी हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी त्यांच्या आगमनामुळे खऱ्या अर्थानं या व्यासपीठाची उंची वाढलेली आहे. या व्यासपीठाला एक सन्मानजनक वचन मिळालेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा संपूर्ण कमिटीच्या वतीनं पुनश्च एकदा मनस्वी आभार मानतो आणि जातो मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण बघतोय या ठिकाणी मोर्या सीसी गोलंदाजी मार्कवर मात्र आहेत. 6 षटकाचे 2 बाद 63 धावा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. भरत चव्हाण एक अष्टपैलू खेळाडू ज्याने चेंडू चाललेला आहे. एक अलौकिक खेळाडू बघा, ज्यानं गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, प्रत्येक माध्यमामध्ये या ठिकाणी भरभरून संघाला मदत केलेली आहे. गोलंदाजी सांभाळावी लागणार आहे यावेळेस. बॅटीचा स्पर्श, क्षेत्ररक्षणाचा क्वाड्रा, चेंडूचा पाठलाग होतोय. दरम्यान जर बघितलं तर अतिशय वेगामध्ये 2 धावा पडून पूर्ण झाल्या. 2 धाव्याने जर बघितलं तर पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल दिनेश सुरेशे 20 चेंडूंमध्ये 40 धावा आणि आता नाशिक सहित त्यांना साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले. यावेळेस फुलटॉस आहे. वेल जज कॅच. आवेश भाई आहेत बघा. आता कधी कधी असा प्रश्न पडतो सचिन सर, या अगोदर सामन्याच्या सुरुवातीला हातातले झेल पडले आणि त्यानंतरच्या काळात क्षेत्ररक्षकांनी परत जाऊन झेल टिपले, मग यांना लांबचे झेल पकडता येतात का? बरोबर सर, म्हणजे कटिंग झेल घेण्याची सवय आहे आणि सोपे झेल सोडण्याची असं म्हणावं लागेल सर. हा तर नक्कीच, परंतु या ठिकाणी मित्रांनो हा क्रिकेटचा भाग आहे. झेल पकडणं, झेल सुटणं हा क्रिकेटचा एक अविभाज्य भाग आहे. परंतु एक अमित भाई यांचा कमालीचा झेल त्यानं मैदानाच्या आतमध्ये बघितलेला आहे. एक बलाढ्य फलंदाज परत नाही आणि त्यानंतर येत आहेत मस्के, महादेव मस्के. इष्टिरक्षण बघा, इष्टिरक्षण कमालीचं. आशफाक भाई बघा इष्टिरक्षकाच्या रूपामध्ये. गोलंदाज आणि इष्टिरक्षकामध्ये ट्युनिंग असणं गरजेचं आहे बघा. हा दोघांचं जर कॉम्बिनेशन असेल तर फलंदाज अडचणीत सापडतात.
यावेळेस स्कोअर पॉईंटच्या दिशेने केलेला फटका मोठा प्रवास आहे. हा प्रवास पूर्ण केलेला आहे, क्षेत्ररक्षण केलेलं आहे. या 2-2 धावा वाचवल्या जात आहेत आणि या 2 धावा तुम्हाला नंतर कामा येणार आहे, कारण तुम्हाला नंतर करायचं आहे आणि या 2 धावांचं वजन तुमच्या खांद्यावर कमी असणार आहे. 67 धावपळकावर आहे. हे कमालीचं आयोजन आपण बघतोय. तर जाऊया या ठिकाणी. षटक क्रमांक जर बघितलं तर 7 मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एष्टा खबर टाका चषकाचा कडक चौका. बऱ्याच वेळापासून थांबलेल्या धावपळकाला मात्र वेग दिलेला आहे बघा यावेळेस. 71 धावा धावपळकावर आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये माधव मस्के यांचं आगमन झालेलं आहे आणि गोलंदाजांना त्यांनी सांगितलंय मी मैदानात आलोय. यावेळेस कमालीचा षटकार. 77 धावा आहेत बघा. 7 षटकांची समाप्ती या ठिकाणी झाली आणि या ठिकाणी जर बघितलं तर नक्कीच एक मोठं धावफलक उभारण्याचा प्रयत्न बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये करतायत. 2 षटकांमध्ये जर बघितलं तर 12च्या सरासरीने नरेश चव्हाण यांच्यावर आक्रमण केलं गेलेलं आहे आणि सगळ्यात यशस्वी गोलंदाज जर बघितलं तर या ठिकाणी संघाचा संघनायक जगन्नाथ फटोळे यांनी कमालीची गोलंदाजी केली. शेवटच्या षटकासाठी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. त्या अगोदर एक महत्वाची सूचना असणार यानंतर होणारा सामना सचिन भैया देवकर मित्र मंडळ विरुद्ध केडी वॉरियर्स या दोन्हीही संघानं या ठिकाणी टॉसला तयार राहायचंय. मला वाटतं निहाल सर आलेले त्या ठिकाणी केडी वॉरियर्स संघाचे संघनायक सचिन भैया देवकर मित्र मंडळ कर्णधार टॉसला तयार राहायचं या षटकानंतर. तर जाऊया मैदानात. शेवटचा षटक आहे बघा. समोर मारायचा होता चेंडू त्या लाईन मध्ये मात्र नव्हतं. पहिला चेंडू जर बघितला तर तुम्हाला टॉस बघायला मिळणार आहे. नासिर सय्यद स्ट्राईकवर हेलिकॉप्टर उडाला म्हणजे जमिनी लगत पळाला. पंख नसलेला हेलिकॉप्टर होता. सिंगलची मदत होईल. 78 धावा धावपळकावर आहेत बघा या ठिकाणी. अगदी बरोबर बोललात सर. नाशिर सरांकडे पाहिलं तर एक अनुभवी असलेला फलंदाज, परंतु नावास्वरूप आज फलंदाजी करताना पाहत नाही आपण या फलंदाजाला. कुठेतरी आज अडचणीत असताना दिसतोय आणि त्या विपरीत आज चांगली फलंदाजी करताना पाहिलं आपण महादेव मस्केला. इतर वेळ घेतलाय बिमरचा इशारा देतोय मुख्य. तर निकाल काय येतो ते बघूया. मुख्य पंच असलेले या ठिकाणी प्रवीण माफ करा अमोल गोचडे सर आणि धम्मा जाधव पंचांच्या मुळे. तिसरे पंच संघर्ष सर. काय निर्णय येतो हे मात्र बघतोय आपण. शेवटच्या षटक प्रगतीपथावरती सुरू असताना चांगली फटकेबाजी करण्याची आवश्यकता आहे मोरया सीसी या संघाला, कारण संघाचा संघनायक दिनेश सुरेश चांगली फलंदाजी करून बाद झालाय. शेवटही आपल्याला चांगला करायचा असेल तर 2-3 षटकारांची आवश्यकता आहे आणि ते येतील का नासिर भैयांच्या बॅटमधून. अपेक्षा खूप आहेत त्यांच्या संघाला त्यांच्याकडून. जोडीला आहे महादेव मस्के जो चांगली फलंदाजी करतो. 1 षटकार आणि 1 चौकाराच्या यशाने फलंदाजी करताना पाहतोय आपण महादेवला.
याका बॉल द्यायची कोणामध्ये याका बरं कोणाचं नाही. नाही त्यांना काय खेळता मला काय लागेल इथं बिमरचा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. यानंतर होणारा सामना पैडी वॉरियर्स विरुद्ध सचिन भैया देवकर मित्रमंडळ. दोन्ही संघ आज विजेते आहेत. दोन्ही संघ विजय प्राप्त करून आपल्या लीगचा शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. इट्स अ नोट बॉल. असं आहे नोट बॉल. ब्रीडचा चेंडू. संधी आहे इथं बॅटरला. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. तशी हाणामारी करावी लागेल चेंडू आणि बॅट मध्येच. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. बॅटर आहे नासिर भाई. गोलंदाजी करतोय. परत एकदा हवेत मारला चेंडू. चेंडू खराब होता परंतु फिरवूनचा फायदा घेऊ शकला चेंडू खाली अशफाक सय्यद. माहिती होत या चेंडूवरती विकेट मिळाला नाही तरीही अत्यंत छान केला. परंतु पळून काढल्या त्या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 82 धावांवरती. या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूवरती 3 षटकार येणार का? धावसंख्या 100 पार जाणार का? प्रश्न आहे प्रेक्षकांमध्ये. गरज आहे 3 षटकारांची. चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये किरण. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या किरणने, मात्र यावेळी कमबॅक केलं किरणने. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. चेंडू खाली आहे. विजय चाटे. छान होईल का? परत एकदा खरा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संधी होती झेल घेण्याची. अटेम्प्ट खूप छान होता परंतु झेल घेऊ नाही शकला विजय चाटे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. फलंदाजी करतोय नासिर सय्यद. सचिन भैया देवकर मित्रमंडळ ते आलेले. धन्यवाद. नाणेफेकीसाठी जाणार आहोत. नक्कीच आज ज्यांनी या मैदानाची शोभा वाढवली, व्यासपीठाचं वजन वाढवलं, सर्व मान्यवर टॉपेज घेतलाय बघा मैदानाच्या आतमध्ये. चेंडूच्या संधी नेक्स्ट लेग क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चल सुटलेला आहे. मित्रांनो अगदी एक मोठं आयोजन आपण या ठिकाणी बघितलं. आणि हे कोण म्हणते सोय सोय बिल्डिंगला होत एक महत्वाची शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती महादेव मस्के. पाहायचं पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय काय येतो तो पाहायचंय. बाईकच्या स्वरूपात मिळाली 1 धाव. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 86 धावांवरती. लक्ष असेल 87 धावाचं. चला तर यानंतर होणाऱ्या सामन्याकडे जायचं. आपल्याला टॉस होणार आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या सामन्याचा टॉस होणार आहे. तर धन्यवाद सचिन साहेब. आपल्याला मी आमंत्रित करून मुंबईचे पीआय आदरणीय नागर गुजे साहेब यांना विनंती असेल आपण या ठिकाणी टॉस साठी यायचे. याचप्रमाणे राष्ट्रवादी अध्यक्ष आदरणीय विनीत भाई यांना सुद्धा विनंती आहे. त्याचप्रमाणे अनिल सरकर साहेब, आदरणीय बाबू अण्णा साहेब, आदरणीय वकील साहेब आणि त्यानंतर दीपिक भाऊ भगवान साहेब
या सर्व मान्यवरांचं मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विनंती असेल आपला शुभ असतो आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 4चा आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. एक मोठी स्पर्धा, एक मोठा या मानवाच्या वाढदिवसा निमित्त आपण बघितलं या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेलं. पासून या ठिकाणी दिग्विजय भैया मेंटे मित्रमंडळाचे सर्व सदस्य या ठिकाणी काम करतात आणि प्रत्येक आयोजनापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, एक सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जेवढे परिश्रम घ्यावे लागतात त्याहीपेक्षा अधिक परिश्रम आज या ठिकाणी दिग्विजय भैया मेंटे या मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतलं आणि हे सर्व करीत असताना अनेक अडचणींवर यांनी मात केलं. आता या अडचणींमध्ये वेळेची मदत होती, या अडचणींमध्ये वेळेची सुद्धा मदत होती, या अडचणीमध्ये अनेक गोष्टी आल्या की या सर्व अडचणींवर मात करीत असताना आपण या ठिकाणी बघितलं दिग्विजय भैया मेंटे मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी या सर्व अडचणींवर मात केली आणि गेल्या 22 दिवसापासून प्रयत्नशील असलेली ही स्पर्धा आज क्रमांक 1 आणि 3रा दिवस मात्र या ठिकाणी अनुभवतो. एकदा सर्व मान्यवरांसाठी टाळ्या वाजवा बघा. आज आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं हे सर्व मान्यवर या ठिकाणी आले आणि आज राष्ट्रीय व्यासपीठाची नाही तर खऱ्या या मैदानाची सुद्धा उंची वाढवली. दिग्विजय साहेब आहेत. हा तर एकीकडे सचिन भाई देवकर या संघाचे संघनायक समाधान तर दुसरीकडे लेडीज प्लेयर्स संघाचे संघनायक मृणाल सर. या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचे आभार मानेन. एका उंचीवर या स्पर्धेला नेलं आणि मागील 7 ते 8 वर्षापासून चिंदेनं क्रिकेटचं वारं अहमदाबाद पुन्हा एकदा टाटा चषक या स्पर्धेच्या माध्यमामध्ये पुन्हा एकदा शिला लागलेलं आहे. या ठिकाणी दिग्विजय भैया मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि त्यांना मदत करणारे सर्व त्यांचा मित्र परिवार या स्पर्धेला एका उंचीवर नेण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी केलं गेलं. पुन्हा एकदा मी या ठिकाणी पास केला जातोय. हेड इज द कॉल बघा नेहा सरांचा हेड इज द कॉल आणि मला वाटतं या ठिकाणी सचिन भाई देवकर मित्रमंडळ संघनायक समाधान यांनी टॉप जिंकलेला आहे. तर सचिन भाई देवकर मित्रमंडळ आणि केडी वॉरियर्स हे दोन्ही संघनायक आहेत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी समाधान साहेबांच्या दिशेने गेला परंतु त्या अगोदर या ठिकाणी मी नागरगोजे साहेबांना विनंती करेन आपण या ठिकाणी या स्पर्धेनिमित्त एक आपलं मनोगत व्यक्त करायचंय. 2 शब्द सर. सर्व उपस्थित सर्व माझे खेळाडू, सर्व प्रेक्षक वर्ग आणि माझ्यासोबत उपस्थित सर्व माझे मित्र, आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व खेळाडूंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांनी आपल्या आपल्या परीनं प्रथम पारितोषिक स्वीकारण्यासाठी मेहनत करून आपल्या संघाला प्रथम क्रमांक यावा अशी शुभेच्छा देतो आणि 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेखक आयुब भाई काका तुम्ही बरोबर आहे. तर लोमटे परिवाराचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय बदन काका सुद्धा या ठिकाणी नक्कीच आपलं मनोगत व्यक्त करतील. आज आपल्या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. आज माझे छोटे बंधू सुनील काका यांच्या स्मरणार्थ माझा मुलगा दिग्विजय याने आपल्या अंबाजोगाईतील ज्या
खेळाडू अंबाजोगाई शहरातील अंबाजोगाई परिसरातील जे आहेत त्यांना एक स्टेज त्याच्या चुलत्याच्या निमित्तानं त्याच्या त्याची आठवण शहराला गावाला राहावी म्हणून ज्या आमच्या मुलांनी जे प्रयत्न अंबाजोगाई शहरासाठी एक खेळाडूंसाठी पर्वणी सुरू केली आहे त्या स्पर्धेला आणि ज्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी ज्या ज्या टीमनी सहभाग घेतला आणि आपल्या खेळाडू वृत्तीने आपल्या गावाचं आपल्या टीमचं सगळ्यांनी आपल्या ज्या काही वॉलेट्स असतील त्यांचं नाव करण्यासाठी आणि आपली खेळाडू वृत्ती आपला खेळ अंबाजोगाईकरांना चांगल्या पद्धतीनं दाखवण्यासाठी आपण प्रयत्न करावे आणि ह्या खेळाडूमध्ये जे सहभाग घेतला त्यांनी तुम्ही पाठविशेष केलं त्याबद्दल मी सर्व खेळाडूंचे त्या टीमचे व टीमच्या सर्व मॅनेजरचे मी खूप माझ्या वतीनं माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि सर्व खेळाडूंना जे काही टीम्स आहेत आल्यात त्या सर्व खेळाडूंना प्रत्येकच एक हरतो एक जिंकतो कुठंतरी खेळावरतीनं आपण स्वीकारलं पाहिजे आणि पुढल्या वेळेस ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्या पोरांनी ज्या मुलांनी आमच्या जे प्रयत्न केलेला आहे चषक ठेवण्याचा चषक स्पर्धेतून आपल्या खेळाडूंना स्टेज देण्याचा त्या अनुषंगाने आपण आपल्या जे काही बांधव आहेत जे काही खेळाडू आहेत त्यांना भविष्यात सुद्धा चांगल्या पद्धतीचा चांगल्या पद्धतीनं आपण ह्या स्पर्धा आयोजित करू आणि त्यांना ज्या स्पर्धेमध्ये आपण आपल्या टीमचं आपल्या गावाचं आणि आपलं स्वतःचं आपल्या आईवडिलाचं नाव तुम्ही कराल आणि हीच हीच खरं तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होताल आणि भारताच्या टीम मध्ये आपल्या अंबाजोगाईचा एक तरी खेळाडू कमीत कमी IPL मध्ये तरी IPLच्या सामन्यामध्ये तरी अंबाजोगाईचा खेळाडू गेला पाहिजे आणि त्याने अंबाजोगाईचं नाव
Bluetooth mode. हॅलो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आधी चालू पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 धावांवरती. यावेळी थोडासा चेंजेस पाहायला मिळाला आपल्याला महावीर मोबाईल शॉपी या संघाकडून. सलामीला फलंदाजीला आलाय बॅटर जगन्नाथ पाटोळे. हॅलो काय नाव दिसला नाही चित्रिंग काढताना. हॅलो इकडे जोडीदार आहे सतीश सानप. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय मुदस्सर शेख म्हणजेच मुद्दू एनबी. येणार आहे थोड्या वेळाने. चांगला चेंडू टाकला इथे यावेळेस मुद्दूने. काय म्हणला पॉवर प्लेचं षटक सुरू असताना निर्धारित 41 चेंडूमध्ये धावा बनवायच्या त्या 77 धावा. तसं पाहिलं तर समीकरण खूप अवघड नाहीये आणि तितकंच सोपं पण नाहीये. तराजू दोन्ही बाजूने सामना बरोबरीत आहे असं म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी केली तर संधी आहे मोर्या सीसीला जिंकण्याची आणि चांगली फलंदाजी केली तर संधी आहे महावीर मोबाईल शॉपी या संघाला विजयाची. अठरा धावा आहेत बघा धावपळकावर. षटकार त्यामध्ये आपण मोजलेला आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण बघतोय स्ट्राईकवर संघ नायक जगन्नाथ पाटोळे, नॉन स्ट्राईक एंडवर सतीश सानप आणि मुदस्सर एनबी पंधवे गोलंदाजी मार्गवर. पूर्ण खराब चेंडू होता. पूर्ण खराब चेंडू मात्र होता. डाव्या इष्टेच्या बाहेर नियंत्रण नाही. धावफलकावर जर बघितलं तर आपल्याला 19 धावा बघायला मिळत आहेत. धावांचा पाठलाग जर बघितला तर 39 चेंडू आणि 69 धावांची गरज आहे. अशा धावांचा पाठलाग झालेला आपण बघितलेला आहे. बॅटेचा स्पर्श होता बघा. खराब शॉट सिलेक्शन, चुकीच्या फटक्याची निवड केली. लोटकेचा प्रयत्न फसला. बॅटीचा स्पर्श आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन लपला. संघ नायक यावेळेस निघाले महत्वाच्या आश्रयाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर या ठिकाणी किरण कोहली मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. एक संपन्न सर्व गुण संपन्न स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय आयोजित केल्या गेली. डुके नावाने जास्त प्रख्यात आहे बघा. करण कोहली आणि पहिला चेंडू या अगोदरचा चेंडू जर बघितला तर खराब होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर जर बघितलं तर उजव्या इष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला विनाकारण त्या ठिकाणी छेडखानीचा प्रयत्न जगन्नाथ यांनी केला आणि बॅटीचा स्पर्श झालेला चेंडू यष्टीरक्षकाने हातात पकडलेला आहे. फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना आपण बघितला. एक बाद 19 धावा धावपळकावर आहे. 38 चेंडू आणि चला चला आवरा 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 सगळ्यांनी मदत करा. चला बघूया. इष्टाकावरच्या दिशेने केलेला फटका. 3 क्षेत्ररक्षक आहे बघा आणि तिघही काही करू शकले नाही. धन्यवाद. त्या ठिकाणी क्रीडा रसिक त्यांचं नाव माहिती आहे बघा, परंतु अकेले हम अकेले तुम्ही एकटेच या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. साहेब तुमचं स्वागत आहे. एक बाद 23 धावा आहे. एक बाद 23 धावा आहे. बघतो आपण धावफलकावर. वाट घ्यायचं आपल्याला पुन्हा एकदा
नाकारलाय नाकारलाय. दोन षटकांची झालेली समाप्ती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 23 धावा धावफलकावर सर्वाधिक चेंडू आणि 65 धावांचा प्रभाव शिल्लक आहे. चला पंच सूचना देत चला, वेळ घ्यायचा नाहीये बिलकुल, किंवा ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार नाही. ड्रिंक सगळा सर्व एकत्र जमा होतो. पंच वारंवार सूचना देत चला. चला चला वेळ वाचवा. यानंतर आपल्याला 2 सामने घ्यायचे आहेत. वेळेचं तो नियोजन करायचंय. तुम्ही क्रिकेटला प्रामाणिक राहा बघा. क्रिकेट तुम्हाला प्रामाणिक राहील. अगदी बरोबर बोललात सर. वेळ वाचवा. सगळ्यांचा विचार करा. तो भरलेला आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय कृष्णा सोमवंशी उर्फ तात्या. काहीतरी आज आगळीवेगळी गोलंदाजी तात्याला करावी लागेल. संघ अडचणीत आहे. चांगली गोलंदाजी करणं आज अनिवार्य असेल तात्याला. एक चांगला गोलंदाज म्हणून ग्रामीण भागातील खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असा तात्या चित प्रचितीत आहे तात्या नावानेच. सचिन शेठ तुम्ही बोलत नाही का मला पुढच्या वेळेस? धावणे षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 धावांवरती. संघाचा आयकॉन खेळाडू संघ अडचणी सोडून गेलाय जगन्नाथ पाटोळे. सांगितलंच म्हणून निर्णायक सामना मैदानावरती सुरू असताना दोन संघांमध्ये फलंदाजी करणारा संघ आहे महावीर मोबाईल शॉपी आणि गोलंदाजी करणारा संघ आहे मोरिया सीसी. दोन्ही संघ चांगले संघ आहेत. प्रथम फलंदाजी करताना मोरिया सीसी या संघानं 87 धावा काढल्या. आव्हान दिले 88 धावांचं आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता महावीर मोबाईल संघ. या संघाने सुद्धा चांगली सुरुवात केली आहे आणि रिमांड मध्ये घेतलं इथं तात्याला. किरण कोळी. हा मैदानात जर चित्र पाहायचं असेल तर दोन मित्र सध्या एकमेकांविरुद्ध भांडतायत खेळतायत. दोन खेळाडूंमध्ये युद्ध पेटलंय. दोन्ही खेळाडू एकाच गावचे. किरण कोळी मॅन फ्रॉम धानोरा, कृष्णा सोमवंशी मॅन फ्रॉम धानोरा. क्रिकेटचा खेळच असा आहे. जरी तुम्ही मैदानाबाहेर जिवलग मित्र असाल तर मैदानामध्ये तुम्हाला एकमेकांविरुद्ध खेळावं लागतं. हलक्या हाताने खेळायला चेंडू. जोपर्यंत क्षेत्रक्षण चेंडू पकडेल तोपर्यंत पळून काढल्या त्या 2 धावा. या 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 34. आपण पाहतोय काका चषक सर्व पहिले आयोजक आहेत आमचे मित्र युवा नेते दिग्विजय भैया लोणटे. त्याला म्हणाले पुढच्या वर्षी येत नाही म्हणाले. या षटकामध्ये चांगली फटकेबाजी करताना पाहिलं आपण महावीर मोबाईल शॉपी संघाला. म्हणजेच किरण कोळे आणि सतीश सानप या 2 बॅटरला. योगेश्वरी क्रीडा मैदान अंबाजोगाई या मैदानावरती सहजासहजी कुठली स्पर्धा होत नसते. ती स्पर्धा भरवण्याचं काम कोणी केलंय तर दिग्विजय भैया लोणटे यांनी केलंय. भैयांना संयोजक कमिटी जाऊन भेटली आणि म्हटलं आम्हाला काकाच्या नावानं चषक घ्यायचा आहे. भैयानं पहिल्या शब्दात होकार दिला आणि पूर्ण सूत्र हाती घेऊन एक भूतपूर्व स्पर्धा या मैदानावरती भरवण्याचं काम कोणी केलं तर दिग्विजय भैया लोणटे यांनी केलंय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 धावांवरती. समीकरण आले 30 चेंडू धावा बनवायच्या त्या 52.
कुठेतरी मॅच दोन्ही संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. 50-50 असं म्हणावं लागेल. अजूनही दोन्ही संघ जिवंत आहेत या सामन्यामध्ये. चला चला, वेळ घ्यायचा नाहीये, वेळ सूचना देत चालायचंय, कारण यानंतरही 2 सामने होणार आहेत. समीकरण आहे 30 चेंडू 52 धावा बनवायच्या आहेत. सतीश सानप 4 चेंडू खेळले, 4 धावांवरती फलंदाजी करतोय. किरण कोहली 6 चेंडू खेळले, 15 धावांवरती फलंदाजी करतोय. 1 चौकार आणि 1 षटकार लगावलाय किरणने. सतीशला सुद्धा हात खोलावे लागतील. प्रयत्न केला होता, परंतु तिथं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं समीर पठाण यांच्याकडून. संधी आहे धावबाद करण्याची, परंतु तीही गमावली. खराब पैकी म्हणावी लागेल समीरची. दोन आले, दोन दोन. अवांतर धावेने धावसंख्येत भर होताना पाहतोय आपण. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल मिद्दूला. सामन्यात टप्पायचं असेल तर विकेट घेणे गरजेचं आहे. यावेळी मात्र समीर कडून चांगला अटेम्प्ट, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निर्णायक सामना मैदानावरती सुरू असताना 2 बलाढ्य संघांमध्ये चांगली फलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये दिनेश सुरेशी यांनी संघ अडचणीत असताना संघनायकानं कसं खेळावं लागतं याचं आज उत्तर दिलंय दिनेश सुरेशी यांनी आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. परत एकदा मोठा फटका सजवला आहे. किरण कोहली यांच्या बॅट मधून आला हा घणाघाती चौकार. चौथं षटक प्रगतीपथावरती सुरू असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 44 धावांवरती. अजूनही सामन्यात वापसी करण्याची संधी आहे. मोरियासीसी 1-2 षटक चांगले टाकावे लागतील. कमबॅक करावा लागेल, आत्मविश्वास जागा करावा लागेल, कारण निर्णायक सामना आहे दोन्ही संघासाठी. तसेच चांगली फलंदाजी करावी लागेल किरण कोहलीला एक हाती सामना जिंकवण्यासाठी. विजय महत्वाचा आहे. अगदी सचिन मुंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे उजव्या इष्टीच्या खूपसा बाहेरचा चेंडू, आक्रमणाची तयारी, त्यावर केलेलं जोरदार आक्रमण आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जर बघितलं तर चेंडू दाखवाय सीमा रेषा पार पार आणि पार पार चौकार. 48 धावा धावपळकावर आहेत. पुन्हा एकदा या सामन्याचा आनंद घेणारे आदरणीय बीड नगरीचे PI आदरणीय नागरगोजे साहेब, राष्ट्रवादी उपाध्यक्ष आदरणीय अय्यूब भाई, आदरणीय अनिल पारस्कर पसारकर, आदरणीय बाबू अण्णा, आदरणीय वकील साहेब, आदरणीय बिपिनभाई भागवान आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार, या सर्वांचं मी टाका चषकाच्या या चषकामध्ये त्यांचं मनस्वी हार्दिक स्वागत करतो. बरोच चव्हाण बघा, पण मैदानाच्या आतमध्ये जो दिसतो या ठिकाणी मात्र नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. स्ट्राईक एंडवर मात्र ते बघायला मिळतील. षटक क्रमांक जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये 4 षटक आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. येणाऱ्या काळामध्ये 25 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज असताना नरेश चव्हाण यांना मैदानाच्या आतमध्ये यावं लागलेलं आहे, कारण या ठिकाणी दुसरा धक्का देण्यात यशस्वी ठरलाय कमालीचा गोलंदाज मुदस्सर यंदे.
सामन्याचे पंच आपण बघतो या ठिकाणी संघर्ष इंग्रज सर मुख्य पंच तर लेजेंडरी एम्पायर विजय अम्मा जाधव सर. आपलं काही नाही. हा हॅलो बोला की अण्णा. मॅच बघायला बक्षीस द्यायचं पाठवून. हा फटका चांगला आहे. प्रयत्न त्याहीपेक्षा प्रयत्न खास होते. तर 2 धाव्यांचं रक्षण 2 धाव्यांचं नुकसान मैदानाच्या आतमध्ये. षटकाची होणारी समाप्ती. काहीतरी आपलं पटांचा काहीतरी मागं नको ठेवू पुढे ठेव पुढं. तर या ठिकाणी बघा 2:48 धावावर बघायला मिळत आहेत आणि त्यानंतर हलकीशी विश्रांती सुद्धा मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. ड्रिंक ब्रेक असेल मैदानाच्या आतमध्ये. चला जार आणत जाऊ नका मैदानामध्ये. बॉटल्स वगैरे बसून ठेवत जा, भरून ठेवत जा. दीपक ती बॉटल घेऊन जाते, जारवाला पाठवून दे बाहेर जा. फास्ट भरून लवकर आणि लवकर. पंच एवढा वेळ देऊ नका. निवांत मांड्या बसून वगैरे वगैरे असं काही नाहीये. आपल्याला यानंतर 2 सामने खेळायचे. माहिती आहे निर्णायक सामना दोन्ही संघांसाठी. वेळ पुरला पाहिजे, परंतु वेळ पुरला पाहिजे. आपल्या उर्वरित जे संघ आहेत त्यांना सुद्धा आपल्याला न्याय द्यायचा आहे. हा तेवढ्या वेळात झाल्या पाहिजे मॅच. म्हणजे उजेडात मॅच झाले पाहिजेत. सूर्यदेवाच्या साक्षीने सामने संपले पाहिजे. सूर्यदेवाच्या साक्षीने मॅचेस संपले पाहिजेत आजच्या दिवसातले. काही ठेवीत नाही बरं का शब्द. मारुती पवारांचं बी सहकार्य पाहिजे. धन्यवाद दोन्ही संघांचे मनस्वी आभार. बघा तर मारुतीराव पवार यांचे सुद्धा मी या स्पर्धेच्या निमित्तानं आभार मानतो. त्यांचे सुद्धा अथक परिश्रम आपण या ठिकाणी बघू शकता. अगदी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, विद्युत प्रवाह खंडित होणार नाही याची काळजी या ठिकाणी पवार साहेब घेतात. नितीन तिकडे ते लहान लेकर काय त्यांनी वायर काढून टाकलं तुला इथं. तिकडे 1-2 पोरं पाठवून ते हाकाला म्हणा तिकडे पलीकडे. त्यांनीच वायर काढलं. बाहेर फोन लागा. एक नंबर एमएससीबी करा. चला पंचांना विनंती आहे, सामना सुरू करायचा. वेळ घ्यायचा नाहीये. फलंदाजी तर खूप छान केली होती संघनायकानं. आता गोलंदाजीची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. जायचंय गोलंदाजी कशी करणार. संघ अडचणीत आहे. गोलंदाजी चांगली करावीच लागेल. चुकीला माफी नाहीये. संघ मोर्याला. 12 रन काढले. 12 रन काढले तर बीबीचे काढले तर 1000 रुपये सांगा. कुणाला बॅटरला कुणाला कुणीच काढा 12. एक पारितोषिक आलाय दोन्ही बॅटरसाठी. या षटकामध्ये जर आपण 12 धावा काढल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे अभिषेक भालेकर यांच्याकडून दोन्ही बॅटरसाठी. 12 धावा काढाव्या लागतील आणि 1000 जिंकावे लागतील. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कमालीचं चांगलं बघायला मिळालं. 23 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे.
तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दिशेनं झुकलेला हा सामना नक्कीच मी म्हणेल या ठिकाणी जो चालू आहे. अ गटातील लढती घेऊन आपण आज मैदानाच्या आतमध्ये आलो आणि अगदी सकाळ सत्रामध्ये माझं भाकीत होतं का फलंदाज या मैदानावर दादागिरी करतील, परंतु तसं झालं नाही. आज अ गटातल्या गोलंदाजांनी सुद्धा चांगलं काम केलं. आता हा चेंडू जवळजवळ खराब होता बघा, परंतु नरेश चव्हाण यांनी जाऊन त्या चेंडूला स्पर्श केला. इष्टरक्षकांनी तो चेंडू रोखला आणि त्या स्वरूपामध्ये जर बघितलं तर हा डॉट चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 21 चेंडू असणार आहे. 21 चेंडू आणि 37 धावांची गरज. अगदी मोक्याच्या क्षणी आपण बघतोय दिनेश यांच्याकडे चेंडू दिलेला आहे. 21 चेंडू आणि 37 धावांची गरज. हा बॅटीची काढा घेतली बघा. 2 क्षेत्ररक्षक मात्र दूरवर राहतील. दरम्यान एका क्षेत्ररक्षकानं मात्र चेंडू रोखण्यात यश मिळवलंय. त्यानंतर आपण बघतो या ठिकाणी सिंगलला धावफलक पुढे जाईल. 53 धावा धावफलकावर. 20 चेंडू आणि 30 धावांची गरज. शून्य टोका कडक नाही रोखू शकत. चेंडू जातोय. 1 बाउन्स चौकार. 1 बाउन्स. 1 बाउन्स 2 डिफेन्स. चौकार. 4-4. चौकार आहे चौकार. ते क्षेत्ररक्षक असतील. हो गाडीवरचे प्रेक्षक. प्रेक्षक तुमच्या मागचे धन्यवाद सर. तुम्ही चौथे अंपायर आहे आमचे. 4th अंपायर. धन्यवाद. यांचं अटील आहे यावेळेस. मध्ये उत्साह जास्त होता. एसटी रक्षकानं मात्र चांगलं कामकाज केलं या ठिकाणी. जर बघितलं तर षटकाची होणारी समाप्ती सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. षटकाची समाप्ती 5 षटकानंतर 2 बाद 57 धावा. 18 चेंडू 31 धावांची गरज आहे. म्हणजे 15.5च्या सरासरीने तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये धावा बनवायच्या आहे. म्हणजे बनवाव्याच लागतील जर तुम्हाला विजय मिळवायचा आहे. आणि गोलंदाजांचं काम त्या विरोधामध्ये असेल. चांगल्या गोलंदाजीकडे त्यांना लक्ष द्यावं लागेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. आणि ज्यांची गोलंदाजी चांगली असेल तो संघ नक्कीच जिंकेल. कारण यावेळेस संघ आपण बघतो यावेळेस जर या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर गोलंदाजी करणारे संघ जिंकणारे आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर साहजिक आहे फलंदाजी करणारा हा संघ जिंकणार आहे. 18 चेंडू 31 धाव्यांची गरज. गोलंदाज मात्र सज्ज आहे. चेंडू खाली राहिलेला आहे. धावबादची मोठी संधी आहे. डायरेक्ट हिट झालेला आहे आणि 3ऱ्या पंचाकडे आपण चाललेलो आहे. हा क्रुशियल होता. 3ऱ्या पंचाची घेतली गेलेली मदत आणि 3रे पंच आहेत अमोल सर. बघूया निर्णय काय होतोय.
गाव घरच्या पंच संघ गोळा होऊ द्यायचा नाही, त्यांना क्षेत्ररक्षण सजवून घ्यायला सांगा. निर्णय येईल तो मान्य करा, पण तुम्ही तुमचं हा फिल्डिंग लावून घ्या. तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक दिलाय, त्या अगोदर तुम्ही थांबला होतात, आता विसंधी नाही तुम्हाला. चला तुम्ही वेळ घेऊ नका, कारण यानंतर आपल्याला 2 सामने घ्यायचे. जो निर्णय येईल तो येईलच, 100%. त्याच्यात काही बदल होणार नाहीये. तर निर्णय आलेला आहे तो इथं फलंदाज बाद असेल. गोईंग टू डगआउट. अगदी या ठिकाणी मला वाटतं आशफाक सर येत आहेत बघा. एकंदर जर बघितलं तर 17 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज आहे, आणि आशफाक सर मैदानाच्या आतमधून येत आहेत. तर थोडस अवघड समीकरण असेल बघा, कारण आता आशफाक सर यांना मोठमोठे पटके खेळावे लागतील. इकडे दुहेरी धाव्यानं काही होणार नाही, आणि सिंगल डबलच्या परिस्थितीमध्ये आशफाक नाहीये हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर मोठमोठे फटके मैदानात बघायला मिळणार का, कारण मोठमोठे फटके जर आले नाही तर या ठिकाणी मला वाटतं महावीर मोबाईल शॉपी या संघाचं थोडस अवघड आहे. माधव गोविंदा पवार, चला पहिल्या चेंडूवर मात्र कमाल केलेली आहे. चेंडू फील केलाय आणि फील केलाय, चेंडू जातोय मैदानाच्या पलीकडे. दमदार षटकार, षटकार येतो. धावफलकावर जर बघितलं तर 63 धावा आपण बघतोय. 16 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. सामना संपलेला नाहीये. यावेळेस नरेश चव्हाण स्ट्राईक एंडवर, तर मुश्ताक सय्यद नॉन स्ट्राईक एंडवर आत्ताच आलेले आहेत. यावेळेस अंतर बघायला मिळेल. चेंडू गोईंग गोईंग खूप लांब. बिग ब्लास्ट, मोठा षटकार. 70 धावा नाटकावर 15 चेंडू आणि 31 धावांची गरज. तर मैदानाच्या आतमध्ये आशफाक यांची आपण चर्चा केली, परंतु पलीकडे नरेश चव्हाण यांनी मात्र सिंगल डबलपेक्षा मोठ्या फटकारीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे बघा. 2 षटकार आले, 15 चेंडू 19. नाही वेळेस बिटवीन द गॅप 2 षटकार आणि ब्रँडेड चौका. सामना विस्कळीत झाला, सामना जवळ जवळ एका दिशेला नेला. महावीर मोबाईल शॉपी काय फलंदाजी केली बघा नरेश चव्हाण यांनी. गैरों से डरकर नौका पार नहीं होता, कोशिश करने इससे डर नहीं होती. विजयाचं समीकरण अवघड असताना मात्र नरेश चव्हाण यांनी आक्रमण केलं आणि एक चांगल्या गोलंदाजावर हल्ला मैदानाच्या आतमध्ये पुकारला गेलाय. यावेळेस सुद्धा चेंडू क्या बात आहे. 2 षटकार, 1 चौकार आणि त्यानंतर पुन्हा एक गगनचारी घेणारा उतुंग षटकार. नरेश चव्हाण कमालीचा बॅटर बघा, जबरदस्त आपण या ठिकाणी बघतोय. एक ताकदवर फलंदाज नरेश यावेळेस काही कॉर्नरच्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असं सिंगल पूर्ण करतील. विजयाचे समीकरण या ठिकाणी नरेश चव्हाण यांनी बिघडून टाकले. 6 षटकांची समाप्ती होत असताना 80 धावा धावपळकावर बनवल्या गेल्या आणि डझनभर चेंडू शिल्लक असताना 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू 8 धावा. नरेश चव्हाण यावेळेस स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील, तर गोलंदाजी मार्कवर आपण दिनेश यांना बघणार आहोत.
गणेश नाही यावेळेस टॉप यायचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडला जातोय चेल आणि प्राइजलेस विकेट मैदानाच्या आतमध्ये ज्यानं विजयाच्या दारात आणून उभं केलं त्याला मात्र दारातून हाकलून दिलं गोलंदाजानं आणि नरप चव्हाण नक्कीच यावेळेस जड अंतकरणानं मंडपाच्या दिशेने जात आहे नवीन बापर फार भारी सवार आहे फलंदाज आहेत बघा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे त्यानंतर खऱ्या अर्थानं कोणत्या रणनीतीने या धावा बनवल्या जातील हे मात्र बघावं लागेल कारण जोपर्यंत तुम्ही या धावा पूर्ण करणार नाहीये तोपर्यंत महावीर मोबाईल शॉप हा संघ जिंकणार नाहीये भूषण मारेकर यांच्या वतीनं 2 षटकारांसाठी या षटकामध्ये 500 रुपये बाकीची काढा घेतोय सिंगल मार्क एकटा आरामात पूर्ण करतील कारण आसपास जायच्या परिस्थितीमध्ये नाहीये लक्ष्मी यांनी जर 2 षटकार मारले चला यावेळेस एकापैकी झाली टॉम 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 टाकला चेंडूचा झाला चेंडू शर्यत जिंकला 5 धावा पंचम चौकार बघितले असतील षटकार बघितले असतील पंजा मात्र बघितला यावेळेस विजयाचं समीकरण 3 धावा पारितोषिक होतं बरं का आसपास यांच्यावर चला यावेळेस हवा हिस्सा पर आहे चला पाय दुखतो तर पळायचंच कशाला आसपास बहिणी गोलंदाजाला आसमान दाखवलं तर दमदार षटकारानं या ठिकाणी चला यानंतर आमच्या सामन्याचे दोन्ही संघ चला मैदानात लाईन मध्ये सीसी प्लीज लाईन पण बाहेर मोर्या सीसी आपण खूप छान खेळ खेळलात मैदानाच्या बाहेर पण लाईनअप मध्ये जायचे